कार्यक्रम सुरू केलेला आहे. मी आपला सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. तर 2 दिवस थोडा पाऊस सुरू झाल्यामुळं आपली सर्वांची करू घडण्याची पेरण्याची घाई सुरू झाली आणि आपल्या सर्वांना आपल्याला आज ठरावासाठी आम्ही बोलावलं. आपण शेतातली वगैरे कामं सोडून येत आहात, त्यामुळे मनपूर्वक मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. म्हणून माझी विनंती आहे, आता निवडणूक ज्या वेळेला लागेल त्यावेळेला आपल्या सर्वांना आपल्याला तीर्थक्षेत्रासाठी जायचं आहे, दर्शनासाठी. त्यावेळेला आपलं माझी बहीण सांगते, माझी कोळपण आहे, माझी किडनी आहे, मला तरी काम आहे, माझ्याकडे मत हालत देत नाही, अशा कृपया गोष्टी न करता आपले नेते म्हणजे ज्यावेळेला मला बोलावतील त्यावेळेला जर तुम्हाला गाडीत बसून आपण देवदर्शनाला जायचं आहे. मी अनेक वेळा बघितलं की सांगतात की साहेब नाही हो, बसच माझ्या हात देत नाही. कुठं बस ठरवताना सांगितलं कुठे आम्ही का कुठं बघून घेऊन आला होता. म्हणून मी आपल्याला विनंती करेन की निवडणूक असते आणि निवडणुकी वेळेला ज्या वेळेला आपण गोष्टी केल्या नाही तर याचा भाग आपला कशाला होत असतो. बंधुभगिनींनो, मी मनपूर्वक आपला सर्वांचा आभारी आहे. गेल्या 5 वर्षामध्ये गोकुळचा कारभार करण्याची संधी आपण सर्वांनी दिली. आपल्याला माहिती की त्यावेळेला आपण शिवसेनेचे आता असलेले चंद्रजीत लडके असतील, आंबेडकर साहेब असतील, त्यानंतर राष्ट्रवादीचे असेल, के पाटील साहेब असेल किंवा राजेश पाटील असतील आणि काँग्रेसची मंडळी आपल्याला होती. आणि विनय पुढे जनसुराचे आपल्याला होते. आता 3 पक्ष मी एकच राहतो युतीमध्ये आणि माझा काँग्रेसचा मित्र आहे तो दुरावलेला आहे. आणि यामध्ये 2 वर्ष पहिल्यांदा दुसरा दादाजींनी चेअरमनपदाची धुरा वाहिली, ती आता शिंदे गटामध्ये आहे. 2 वर्ष अगोदर डोंगरेची सुरा वाहिली, ती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे. आणि 1 वर्ष नवीन दुसरी पेटी की जे राष्ट्रवादी आहेत त्यांनी चेअरमनपदाची धुरा वाहिलेली आहे. तर या 5 वर्षामध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादीनं या गोकुळचा कारभार केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 16 रुपये म्हशीला आम्ही दूध देण्याचा निर्णय घेतला. 2 रुपये आम्ही देणार होतो, गाईला 12 रुपये आम्ही दूध वाढ केली. पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये विस्तार करून आपण चांगली व्यवस्था त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. करमाळा विजेचा प्रकल्प आपण केला, नवीन पेट्रोल पंप केलं, आपण हेड ऑफिसला आणि आपल्या पशुखाद्यावर सुद्धा सोडण्याचा प्रकल्प बसवला. आणि बरोबर अनेक उपपदार्थांची मग पेढ्यापासून बासुंदी आईस्क्रीम सकट इतर अनेक व्यवस्था आपण केलेल्या काही अधिक वेळ आपल्याला घेणार नाही. आता आपल्याकडे जे ठराव गोळा झालेले म्हणजे पत्रकार बंधू जे उपस्थित आहे त्यांनी थोडंसं लक्षपूर्वक बघावं, ऐकावं. कवीमध्ये राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली 223 ठराव त्यांनी आज आणलेले आहेत. अरुणराव डोंगरे, किसन चौरे आणि राहुल पाटील यांचे थोडे ठराव आहेत. या सगळ्या मिळून 384 ठराव त्यांनी आज आपण आणलेले आहेत. कागदमध्ये नवीन कृषी युवराज बापूंनी 284 ठराव या आपल्याकडे आणलेले आहेत. बदलमध्ये के.पी. पाटील साहेब, रणजित पाटील यांनी 213 ठराव. चंदगडमध्ये आता राजेश पाटील येत आहेत 165 ठराव. नंतर गडीमध्ये सतीश पाटील आणि आपल्या नंदाताई बाबूताई आणि त्यांचे संपूर्ण कार्यकर्त्यांनी 222 ठराव त्यांनी आज आपल्याला आणलेले आहेत. शिरोळमध्ये अमर पाटील, अजय पाटील यांनी 165 ठराव आणलेले आहेत. शावळी दिनवली गायकवाड यांनी 42, सुधीर देसाई, वसंतराव धरे आजरामध्ये 152, त्यानंतर पन्हाळ्यामधून बाबासाहेब पाटील असून आणि आपले तेथील जिल्हा परिषद सदस्य यांनी 40 ठराव आणलेले आहेत. आणि हातकल्ल्यामधून हातकल्ले हा तसा फार मोठा आम्हाला आव्हानात्मक तालुका होता, म्हणून त्या ठिकाणी मला आव्हान मानले पाहिजे. छोटूराव वेगवळे आणि आसिफ फरास यांनी 67 ठराव आणलेले आहेत. आणि गगनवाड्यामधून आपल्याला फक्त राहुल पाटलांचे पण 4 ठराव मिळालेले आहेत. असे 50 किती राहुल पाटील 30 आणि बाबासाहेब 50 ठराव पन्हाळ्याचे आहेत. त्याचा मतदारसंघ तिथे एक आहे.
आणि या सगळ्यांनी दिली ही 1971 म्हणजे जवळजवळ 2000 ठरावांचे होते. आता अवसायनामध्ये ज्यांनी संस्था ज्या काढलेल्या आहेत त्याचा हायकोर्टने एका संस्थेचा निकाल दिलेला आहे आणि मला वाटतं माझं भाषण झाल्यानंतर काल हायकोर्टाचा जो निकाल आला आणि त्यांनी जे निरीक्षण नोंदवलेलं आहे ते सुद्धा आम्ही आपल्याला देणार आहे की लिक्विडेशन मध्ये काढणं ही किती गंभीर चूक होती अशा प्रकारचं निरीक्षण ते उच्च न्यायालयात नोंदवलं आहे. त्याच्या बाबतीत आम्ही तुम्हाला देऊ उद्या त्याचं ते चित्रित करतील. म्हणून आता आपल्याला आमदार आदरणीय राजेश पाटील साहेब आणि सर्व ठरावकांच्या ठिकाणी आम्हाला झालेला आहे त्याचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आदरणीय सतीश पाटील साहेब सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माजी आमदार राजेश पाटील सतीश पाटील गडिंग कारखान्याचे चेअरमन भाई पताळे यशवंत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आता ही क्रीडामध्ये आलेली आहे. आता एकच त्याचा अडचण आपल्या समोर आहे आपण जायचं आहे की ठराव वास्तविक आपल्या हातात त्यांनी द्यायला पाहिजे होते. ठराव त्यांच्या हातामध्ये दिलेले नाही. अक्षय चव्हाण तुमच्या लागणार तुमच्या नेते मंडळींच्याकडे तुमचे ठराव आहे प्रत्येक तालुक्याच्या. माझी विनंती अशी आहे मॅडम हळूहळू निघून जाऊ आणि आपले नेते मंडळी तुम्हाला जी टीम आहे त्या ठरावातून व्यवस्थितपणानं पाऊस आला की ते आत झाला रुजू नका. पाऊस झाला की आत आला नेते मंडळींच्या आला गेला तर आणि ज्यांनी जेवायचं आहे त्यांनी ठराव तिकडून जेवावं किंवा आता बसून जेवावं. आता शक्ती प्रदर्शनाला आपल्याला हात जायचं आपण हात जाऊ आणि तिथं आपापल्या चौकटीच्या प्रमुख मंडळींनी आपापल्या लोकांचे ठराव हातामध्ये द्यावे अशी विनंती मी करतो. आम्ही सगळे नेते मंडळी हात मांडण्यामध्ये बसतो. तुम्ही घ्या आणि मग आपण 15 मिनिटांनी आपले नेतृत्व करू आणि तुम्ही सगळेजण मागून 2000 ठराव घेऊन आज आपण गोकुळवर आपण युतीचा झेंडा फडकायचा आहे. तर मोठा भाऊ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या गटाचं नेतृत्व करेल असा विश्वास मी यांनी देतो आणि मनपूर्वक आपले सर्वांचे आभार मानतो. आपण सर्वांनी आता पहिल्यांदा हलगी नंतर भजन त्यानंतर नेते मंडळी नंतर चंदगड तालुका आजरा तालुका गडिंग्लज शाहूवाडी पन्हाळा अकल्ले शिरोड दरवी राधानगरी मुदरगडी कागद अशा तिथे आपण जायचं आहे. तो 10-15 मिनिटांनी बसतो जरा खिचडी खातो तोपर्यंत ठराव आपल्या नेते आपल्या मतदारात करून घ्यावे. इथं कसा बाहेर काही करू नका थांबा इथं ठराव घ्या. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.